नमस्कार. अर्जुनाने भगवंताला तुला कुठे कुठे शोधू असं विचारलं आणि भगवंत मला कुठे कुठे शोधशील याची यादी त्यांनी आपल्या या 10व्या अध्यायात द्यायला सुरुवात केली. आज आपण 2 श्लोक पाहणार आहोत. त्या 2 श्लोकांमधून आपल्याला कळेल 8 ठिकाणं आपण आज भगवंत आपल्याला सांगणार आहे. 22 आणि 23 2 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. पहिला त्यांनी म्हटलं वेदानाम सामवेदोस्मी अहमस्मी, मी आहे. मी कुठे आहे तर या 4 वेदांमधल्या सामवेदामध्ये मी आहे. पुढे म्हटलं देवानाम अस्मी वासवः, देवांचा विचार केला तर देवांचा राजा जो इंद्र तो मी आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी, जरा आपल्याला ओळखीचं वाटेल की इंद्रिया जी सगळी आहे त्या इंद्रियांमधलं जे मन आहे ते मी आहे. भगवंत म्हणतो मन मी आहे. आणि चौथं भूतानाम अस्मी चेतना, आणि जे भूत मात्र आहेत सगळे जे 84 लक्ष योनी जीव आहेत त्या जीवांमध्ये असणारी जी चेतना आहे ती चेतना भगवंत म्हणतो मी आहे. अशा 4 भगवंतांनी स्वतःचे ॲड्रेस आपल्याला सांगितलेत. त्या सगळ्याचा आपण आज विचार करूया. पहिलं म्हटलं वेदानाम, आपल्याला 4 वेद माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या 4ही वेदांमधल्या एवढ्या सामवेदाला भगवंतांनी म्हटलं मी आहे. तर एवढं महत्त्व का दिलं असेल तर आपण काही वेदांचा अभ्यास केला नाही आहे, परंतु वेदांमधला जो सामवेद आहे, असं म्हणतात की ऋग्वेदातल्या ज्या 95% ऋचा आहेत त्या सगळ्या सामवेदामध्ये आहेतच. त्यामुळे सामवेदाचं महत्त्व जे आपण इतर मंडळी आपल्याला सांगता आहेत त्याचा आधार घेऊन सामवेद महत्त्वाचा आहे. आणि भगवंत तो सामवेद म्हणजे मी आहे असं सांगतोय हे आपण समजून घेऊया. दुसरी महत्त्वाची सामवेदातली गोष्ट अशी आहे की सामवेद गाता येतो. गाणं फार महत्त्वाचं असतं. गायनाचा एक आनंद वेगळा असतो. शब्दांचं सामर्थ्य तर अफाट आहेच, पण शब्दांपेक्षा ते शब्द जर स्वरात आपल्यासमोर आले तर त्याचं सामर्थ्य अधिक असतं. कविता वाचन आणि ते कवितेचं गाण्यात रूपांतरून संगीताच्या माध्यमातून ते आपल्यासमोर येणं यातला फरक आपण जाणतो. किंवा श्रद्धायुक्त भजन आपण ऐकलं, भक्ती संगीताचं सुद्धा त्या शब्दांमधून व्यक्त होणारा जो भगवंताबद्दलचा भाव आहे तो जर आपण स्वरांच्या माध्यमातून ऐकला तर तिथे आपल्याला निश्चितच अधिक आनंद मिळतो. नारदाला तर भगवंताने असं म्हटलंच आहे की मला कुठे शोधाल तर नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात नाही तुला सापडणार. नाहम वसामी म्हणजे या कुठे भक्तांच्या हृदयात पण मी कदाचित सापडणार नाही, तिथे पण काही वेगळं दिसेल. पण मद्भक्ता येतं गायंती तत्र तिष्ठामी, अहम तत्र तिष्ठामी, मी तिथे असतो. जिथे भगवंताचे भक्त गायन करतात तिथे मी असतो असं भगवंतानी स्वतःचा पत्ता नारदांना सांगितलेला आपल्याला माहिती आहे. वैकुंठात सुद्धा मी राहतो असं नाही, कारण त्याला खूप कामं आहेत, तो कुठे जात असेल तर तिथे पण मी सापडणार नाही. कदाचित भक्तांच्या हृदयात सुद्धा मी सापडणार नाही, तर मी भक्त जिथे गातील तिथे सापडेल. असं हे सामवेदाचं गाण्यामध्ये गाता येतो म्हणून त्याचं महत्त्व आहे. दुसरं म्हणजे सामवेदातले जे मंत्र आहेत ते जसं आता म्हटलं गाता येतात तर ते छंद स्वरूप आहे. म्हणजे बघा आपण गोंधळेकर मायांचं प्रवचन रोज वाचतो. आता ते रोज जे प्रवचनाचं पान वाचतो ते कधी कधी आपल्याला पद्यात असतं, आणि मग जेव्हा केव्हा ते कधी कधी पद्यात येतं ना तेव्हा आपल्याला अधिक आवडतं. एक तर त्याला एक तालबद्धता, छंदबद्धता असते आणि त्यामुळे ते त्यामुळे गाता येतं. भगवद्गीता म्हणतात. भगवंताची ही गीता म्हणजे काय आहे तर ती स्वतः गायली गेलेली आहे आणि त्यामुळे ती अधिक आपल्याला आवडते असं होतं. ते गाणं ही जी अभिव्यक्ती आहे ती अतिशय आनंदाची अभिव्यक्ती आहे असा त्याचा अर्थ. लहान मुलाला सुद्धा त्याला शब्द कळत नाही, त्याला शब्दांचे अर्थ पण कळत नाही. कदाचित त्याच्या आईला गाण्याचं अंगही नसेल तरीसुद्धा ती आई जे काही अंगाई गीत म्हणते तर ऐकता ऐकता बाळ झोपतंच घेऊ. त्यामुळे छंदाबद्दल स्वरांबद्दल स्वाभाविकच एक वेगळा आनंदाची अभिव्यक्ती आपल्याला मिळते. म्हणून सुद्धा सामवेदाचं महत्त्व आहे. दुसरं असं की सामवेदाचे महावाक्य जे आहे ते तत्त्वमसी असं आहे. तत्त्वमसी ते तूच आहेस. म्हणजे जे सामवेदातले मंत्र ज्या मंत्राचा आपण उच्चार करतो त्या मंत्राच्या ठिकाणी भगवंतच आहे असा त्याचा अर्थ. या अर्थाने जर विचार केला तर आपल्याला 4ही वेदांमध्ये सामवेदाला का मी आहे असं म्हटलं भगवंताने, त्या सामवेदाचं जे महत्त्व आहे ते कळेल. खरं तर असं आहे की वेदांचा अभ्यास करणारी म्हणजे त्या 4ची तुलना करून सामवेदाला
भगवंतानी माझी विभूती का म्हटलं ते आपल्याला कळेल. पण होतं असं की आपण सोपं जे असतं ते करायला जातो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे या वेदांवर आधारितच सगळं आहे ना, मग त्याचाच अभ्यास करूया, ते जरा सोपं तरी आहे. आणि मग आपण वेदांच्या अभ्यासाच्या याच्यात पडत नाही. त्यामुळे आपण असं म्हणूया की ठीक आहे, 4 वेदांमधला जो सामवेद आहे याच्याविषयी त्याची छंदबद्धता, त्याची लयबद्धता, त्याच्यामध्ये असणारी गेयता, यामुळे भगवंत म्हणतो मी तिथे आहे. आणि संगीताची अभिव्यक्ती ही खरोखरच रोचक असते हेही आपल्याला मान्य आहे. आत्ता म्हटलं तसं त्याचं महावाक्य आहे तेही आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्यामुळे या 2-4 कारणावरून भगवंताची मी सामवेद आहे ही विभूती आपल्याला कळेल. दुसऱ्या विभूतीमध्ये देवानामस्मी वासवहा असं म्हटलं आहे. देवांचा राजा जो इंद्र, ही भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. बरोबर आहे. आपण यापूर्वी पण पाहिलं आहे की आपल्या सगळ्या इंद्रियांची प्रत्येक देवता असते. जसं पायाची देवता विष्णू आहे किंवा डोळ्यांची देवता सूर्य आहे, तशी हाताची देवता हा इंद्र आहे. म्हणजे इंद्र हा देवांचा राजा आहे. तर आपण हाताने करत असलेलं कर्म आणि हाताने करत असलेलं दान या दोन्ही गोष्टी आपल्याला विशेष विचारात घ्याव्या लागतील. म्हणजे तो भगवंताची विभूती इंद्र का आहे हे आपल्याला लक्षात येईल. दुसरं असं आहे की इंद्र हा सर्व सामर्थ्यामुळे अधिकारी आहे. आता तो सामर्थ्याने सगळ्यांना आपल्या अधिकारात पण ठेवतो आहे. देवांचा राजाच आहे तो. आता म्हटलं तसं स्वतःच्या हाताने कष्ट करून काम करणं हे आपण इंद्राकडून शिकायचं आहे, कारण ती हाताची देवता आहे. किंवा दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर कोणाही पुढे हात न पसरणं हे पण आपण या देवांचा राजा इंद्राकडून घेण्यासारखं आहे. का इंद्र मोठा ते कळेल. किंवा आपल्याकडे एक म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. त्यामुळे आपल्या हाताला इतकं भगवंताचं रूप दिलेलं आहे. आपल्या हातालाच भगवंत म्हटलेलं आहे. आपला हात म्हणजे ईश्वर आहे. त्याच्याकडून उत्तम काम करून घेणं, उत्तम दान किंवा भरपूर दान करून घेणं, ही दोन्ही काम हाताने करायची आहे. त्या हातांची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे आणि तो इंद्र भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. म्हणजे खरं तर भगवंताला रिकाम टेकडं राहणं मान्यच नाही, आवडणारच नाही. कोणी रिकामं राहायचं, कोणाचे हातही खाली राहता कामा नये. कार्यमग्न राहिलं पाहिजे, क्रियाशक्ती आपली वाढली पाहिजे. हे खरं म्हणजे तात्पर्य सांगण्यासाठी भगवंत स्वतःला इंद्राची विभूती असं म्हणत असणारच. ऋग्वेदामध्ये इंद्रविषयक 200 ऋचा आहेत असं म्हणतात. सूक्त जे आहे त्याच्यात 200 सूक्त इंद्रावरची आहेत. म्हणजे जवळजवळ 1/4 ऋग्वेद इंद्राच्या स्तुतीनं भरलेला आहे. अत्यंत पराक्रमी देवता म्हणून इंद्राबद्दलचं वर्णन आहे. सर्वश्रेष्ठ देवता आहे, खरोखरच आहे. ह्या संबंध विश्वाचे जर 3 भाग आपण केले, पृथ्वी, अंतरिक्ष आणि आकाश, तर इंद्र हा आर्यांची राष्ट्रदेवता आहे. आता त्याची 2 कामं, दुष्ट मंडळी, पापी मंडळी असेल किंवा दैत्य जे आहेत त्यांना शासन करण्याचं काम पण त्याचंच आहे आणि जे देव आहेत त्या देवांना सांभाळण्याचं काम पण त्याचंच आहे. राजा म्हटलं की त्याला दोन्ही कामं करावी लागतात. एक म्हणजे सज्जनांचा प्रतिपाळ पण करायचं आहे आणि दुष्टांचं निर्दालन पण करायचं आहे. आकाश म्हणजे स्वर्गलोक. इथे अगदी शांती, प्रसन्नता, आनंद असं निधान असणारा स्वर्गलोक आहे. हा सगळा देवांचाच प्रदेश, पण त्याला आदित्यांचा म्हटलं. आदित्यांना महाविष्णू आपल्याला भगवंताची विभूती सांगून झालेली आहे. आणि अंतरिक्षामध्ये जे आहेत ते पापी आहेत, दैत्य आहेत, त्यांच्यामुळे त्यांना शासन करणं असंही त्याचंच काम आहे. आता म्हटलं तसं देवांचा राजा असल्यामुळे ह्या 3ही ठिकाणी जे काही आहे त्या चांगल्याचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निर्दालन करणं हे काम या देवांचा राजा इंद्राला करायचं आहे. या इंद्राबद्दल पुराणामध्ये अनेक गोष्टी आहेत. एक म्हणजे तो कश्यपादी तिचा मुलगा म्हणून इंद्राचा उल्लेख केलेला आहे. ह्याचं वर्णन करताना असं म्हटलं आहे 1000 महिने तो गर्भामध्ये होता. आता या सगळ्याचा ना आपण पुराणातली जरी कथा असली तरीसुद्धा त्याचं मोठेपण सांगण्यासाठी या गोष्टी आहेत असं समजून घेऊ शकतो. अत्यंत बलवान, अत्यंत धिप्पाड असणारा, त्याचं जे वर्णन करतात त्याचं विशाल पोट आहे, पेलदार दंड आहे, शत्रूंना लढवण्या इतकी त्याच्याजवळ शक्ती आहे. इकडे ही झाली शारीरिक शक्ती, पण दुसरीकडे सत्यानं वागणार आहे. त्याला अजानुबाहू म्हटलेलं आहे. अत्यंत उदार आहे, वज्रबाहू, कणखर बाहू आहे, तेजस्वी आहे, मोठा आहे आणि नित्य तरुण आहे. याला म्हणजे अमर आहे ना तो, त्यामुळे देवाहून, स्वर्गाहून, पर्वताहून, सगळ्याहून तो मोठा पण आहे. याच्यावर काळाचं पण काही चालत नाही, यमाचं पण काही चालत नाही.
असं सगळं एक वेगळंच देवांचा राजा आहे. त्यामुळे आपल्या या पृथ्वी लोकावरचे जे नियम आहेत ते नियम काही त्याला लागू नाही आहेत. अशा या इंद्राबद्दलचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. याचा अर्थच असा आहे की कोणी क्षीण आहे, दुर्बल आहे, तर याला अशा क्षीण दुर्बल लोकांच्याकडून तर त्रास नाहीच. आणि दुसरं म्हणजे असे जे क्षीण दुर्बल आहेत त्यांचं तो रक्षण पण करतो आहे. शरीरानं जसा तो विशाल आहे तसं मनानं पण उदार आहे, बुद्धीनंही श्रेष्ठ आहे, सगळ्या संपत्तीचा स्वामी पण आहे. आता म्हटलं तसं अत्यंत सामर्थ्यवान आहे, सकल विश्वांचा नियंता आहे, तिन्ही विश्वांचा नियंता आहे तो. आणि अशा ह्या देवांचा राजा इंद्र आहे. आणि या इंद्र म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती. आता काही काही विभूती ज्या अशा आहेत त्या आपल्याला देवाचं मोठेपण सांगण्यासाठी मान्य करावे लागते. आपल्याला काही अनुभव नाही, जसं मगाशी म्हटलं की वेदांमध्ये सामवेद, तर मग ठीक आहे, सामवेदाचे जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य लक्षात घेता ती भगवंताची विभूती आहे. तसं इथे त्यांनी म्हटलं की इंद्र हा देवांचा राजा आहे. एवढ्या एका गोष्टीतच आपण मान्य करू की ही भगवंताची विभूती आहे, खरोखर श्रेष्ठ आहे. सर्व गोष्टी तो म्हणजे विश्वातल्या सगळ्या गोष्टी तो ऐकतोय, पाहतो आहे आणि त्या कुणाच कशाचाच अंत लागत नाही. म्हणजे आता देवांनाच नाही लागत तर आपलं काय, म्हणजे माणसाला इंद्राच्या ताकदीचा अंत लागणार असते, देवांनाच लागत नाही, असं जे वर्णन आहे. आता याचे जे कायदे आहेत ते स्वाभाविकच कडक आहेत. मी अशी म्हटलं तसं की आपण जो विचार करतोय त्याच्या पलीकडच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्याचे जे कायदे आहेत ते कायदे देवांसाठी पण कठीण आहेत, म्हणून तो देवांचा राजा आहे. पण असं जरी असलं तरी तो भक्तवत्सल आहे, सज्जनांचा तारणकर्ता आहे, पालक आहे आणि त्यामुळे भक्तांवर कृपा करणार आहे. एवढी एक गोष्ट आपण देवांनी म्हणजे आपली विभूती असं का म्हटलं त्याच्यासाठी आपल्याला पुरेसं आहे. आपण त्याच्या राज्यात, देवांच्या राज्यात नाही आहोत, आपण पृथ्वीच्या राज्यात आहोत, तर त्याचे जे काही कायदे कडक कायदे आहेत त्याचा आपल्याला अनुभव नाही. पण निदान तो भगवत कृपा करणारा आहे, भक्तवत्सल आहे, अत्यंत उदार अंतःकरणाचा आहे. हे आपल्याजवळ आपल्याला तो भगवंताची विभूती आहे हे समजून घ्यायला पुरेसं आहे. इंद्राजवळ असं आहे की विश्वामध्ये विजय ज्या अस्त्रशस्त्रांनी मिळतो ती सगळी अस्त्रशस्त्र इंद्राजवळ आहेत. म्हणजे बाकी धनुष्य, भाले, खड्ग हे सगळं शस्त्रास्त्र आहेतच, पण जी महत्त्वाची दधीची ऋषींच्या हाडांपासून तयार झालेलं जे शस्त्र आहे ते इंद्राजवळ आहे. किंवा वृत्रासुराचा वध करण्यासाठी जे वज्र तयार केलं ते इंद्राजवळ आहे. अत्यंत वेगवान असा सोन्याचा रथ त्याच्याजवळ आहे. त्याच्याशिवाय त्याचे त्या रथाचे जे घोडे आहेत ना ते पण म्हणे फार तेजस्वी आहे. त्याचा जो चाबूक आहे ना तोही म्हणे सोन्याचा आहे. मोठा कर्तबगार आहे. सूर्य म्हणजे त्यांनी काय काय निर्माण केलं तर त्यांनी सूर्य निर्माण केला आहे, त्यांनी नक्षत्र स्थिर केलेली आहेत, त्यांनी पर्वत स्थिर केलेले आहेत, पृथ्वीवरती पाणी त्यांनी आणून दिलेलं आहे. अनेक दैत्यांची नावं आपल्याला सापडतात की त्यांना इंद्रांनी शासन केलेलं आहे, पराभूत केलेलं आहे. शुष्ण, चुमुरी, नमुची, विप्रू, शंभरासूर, पणी, अही, अर्बुद, मृगध अनेक राक्षसांना त्यांनी ठार मारलेलं आहे. म्हणजे या सगळ्या विश्वावर स्वामित्व गाजवणारा हा इंद्र आहे. म्हणून भगवंत म्हणतो ते बरोबर आहे की त्याची विभूती आहे. एका अर्थानं देवांचा सेनापती आहे, देवांचा राजा आहे. प्रजापतीकडून यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे आणि अश्विनी कुमारांकडून त्यांनी सगळा आयुर्वेद प्राप्त करून घेतलेला आहे. यमाकडून त्यांनी पुराणं जाणून घेतलेली आहेत. असं सगळीकडूनचं ज्ञानही त्यांनी प्राप्त करून आहे. बृहस्पतीकडून नीतिशास्त्राचे पाठ घेतलेले आहेत. माऊलींनी एका शब्दामध्ये म्हटलं आहे, देवा माझी मरुद बंधू महेंद्रू जो मी. या सगळ्या देवांमधला हा जो महेंद्रू आहे, देवांचा राजा आहे, तो म्हणजे मी आहे असं माऊलींनी सांगितलं. आणि म्हणून देवानामस्मी वासवा, देवांचा राजा जो इंद्र तो भगवंत म्हणतो मी आहे. आपण अर्जुनाने विचारलं कुठे कुठे मी शोधू, तर आपल्याला सुद्धा त्याचे पत्ते कळत आहे की वेदांमध्ये बघायला गेलं तर सामवेद भगवंत आहे, देवांमध्ये बघायला गेलं तर देवांचा राजा इंद्र भगवंत आहे. पुढे म्हटलं इंद्रियाणा मनश्चास्मी. मी मगाशीच म्हटलं की जरा आपल्याला समजेल असा भगवंताचा पत्ता तिसऱ्या ह्याच्यात आपल्याला मिळेल की आपली जी इंद्रिय आहेत 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. खरं मन हे की इंद्रिय म्हणता येत नाही, पण या 10 इंद्रियांचा जो व्यवहार आपण करतो त्या सगळ्या व्यवहारांचं नियामक कोण असेल, नियमन करणारं कोण असेल तर ते मन आहे. मनाने ठरवल्याशिवाय आपली इंद्रिय काहीच करू शकत नाही. आणि त्यामुळे मन हे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. किती महत्त्वाचं आहे ते आपल्या लक्षात येतं. खरं आहे, मन नसेल
तर आपल्याला काही करता येत नाही. आपण बऱ्याचदा खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण मनच लागत नाही अशी आपण तक्रार करतो स्वतःचीच स्वतःजवळ. त्यामुळे मनाचं मोठेपण काय आहे ते आपल्याला कळेल. आणि मन ही भगवंत म्हणतो माझी विभूती आहे हे आपल्याला मान्यच होईल. कितीही जरी आपल्याला अगदी छान कर्तृत्वान हात असले आणि काय काय असलं तरी मन जागेवर नसेल तर आपण कुठल्याच इंद्रियाने कुठलंच काम करू शकणार नाही. आत्तासुद्धा मी बोलते आहे, आपण ऐकता आहात, पण आपलं मन तिथे असेल तरच मला बोलता येणार आहे. तुमचं मन तिथे असेल तरच मी काय सांगते ते तुम्हाला कळणार आहे. नाही तर नुसते कान आहेत हो, परंतु नुसत्या कानाने सुद्धा आपल्याला ऐकून पुरणार नाही. आपलं मन त्याच्याशी असावं लागतं जोडलेलं. हा विचार आपल्याला माहिती आहे. या दृष्टीने विचार केला तर आपल्याला संकल्प विकल्प जे असतात आपल्याला हवं नको पण असतं त्याच्यात असं आपल्या इच्छा, आपले विचार, आपल्या ज्या कल्पना आहेत हा सगळा जो आहे तो मनाचा व्यापार आहे. किंवा विकल्पांच्या बाबतीतसुद्धा म्हणता येईल काही आपले भ्रम असतात, एकमेकांचे मतभेद असतात, आपल्या मनामध्ये इच्छा असते, संशय असतात. या गोष्टीसुद्धा ज्या आहेत त्या मनाच्याच व्यापाराच्या आहेत. मन ठरवतं की या व्यक्तीशी माझं नाहीच पटणार की नाही पटत, पण ह्या व्यक्तीशी बाबा माझं पटेल असं मन ठरवतं की मग आपलं पटतं असंही आपल्याला अनुभवायला येतं. त्यामुळे मनच आपल्याला बंधायला लागतं. असं म्हणतातच मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. सगळ्या दोन्हीकडे बंधनात टाकायला किंवा मुक्तीसाठी दोन्हीकडे मनच कारणीभूत आहे. या मनाचं महत्त्व आपल्याला माहिती नाही असं नाही. आपल्या समर्थाने 205 मनाचे श्लोक लिहून आपल्याला त्या मनाचं मोठेपणा कसं मन सगळ्या इंद्रियांना नियंत्रित करतं ते सहजपणा सांगितलेलं आहे सगळ्याच संतांनी. म्हणजे समर्थांच्या मनाचं श्लोक आपल्या जवळच असल्यामुळे आपल्याला पटकन आठवण झाली. पण अनेकांनी या मनासंबंधीचे अभंगाबाई तुकाराम महाराजांनी म्हटलं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी प्राप्त होतील एका मनाला प्रसन्न केलं तर, असं तुकाराम महाराजांनी पण आपल्याला सांगितलं आहे. नामदेवांना अरे अरे माझ्या मना, तरी तर अगदी मनाला अलगटा म्हटलेलं आहे की अरे तो कसा आहे, कारण त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. नाथांनी सर्व इंद्रियांचा चालक असं मनाला म्हटलं आहे. ते मुख्यत्वे मनची एक सगळ्या ह्याचाच सगळ्या इंद्रियांचा चालक जे आपल्याला आत्ता 11 इंद्रियांचा चालक असंच आपण 10 इंद्रियांचा चालक म्हटलं आहे तसंच नाथांनी म्हटलेलं आहे. बेणाबाईंची कविता आपल्याला पाठ आहे. मन वढाळ वढाळ उभ्या जसं पिकातलं ढोरं किती हाकलं फिरून येतं पिकावर असं त्यांनी म्हटलं. किती अगदी ढोरासारखं आहे, पुन्हा पुन्हा हाकललं तरीसुद्धा ते परत परत येतं. तसं मन एखादी गोष्ट नको आहे मनात यायला तर ती सारखी येते. आम्ही अशा वयामध्ये आहोत की आपल्याला रोजचाच अनुभव आहे. जरा काहीतरी थोडंसं जपायला, काहीतरी वाचायला, काहीतरी स्तोत्र म्हणायला बसावं, परंतु मन मात्र तिसरीकडेच असतं. ते मन काही त्या स्तोत्रामध्ये नसतं असा अनुभव आपला असतोच. असं हे मन आहे. हे मन म्हणजे काय तर भगवंता. एकदा ते भगवंताची विभूती असं मानलं की या मनाला हे असं विकल्प करून चालणार नाही. यासाठी पण आपल्याला याचा विचार करायचा आहे. ही ओळख करून घेणं आणि ती जर भगवंताची विभूती आहे तर त्या भगवंताच्या विभूतीतला तो भगवंत म्हणजे मनामधला भगवंत आपल्याला दिसला पाहिजे. पंचतंत्रामध्ये एक कथा आहे, माहितीची कथा आहे, आपल्याला थोडक्यात सांगून पुढे येते की एक बिचारा गरीब माणूस असतो आणि गाईचं वासरू घेऊन तो चाललेला असतो. समोरून जरा येणारे 3 अगदी ठग असतात, बनेल लोक असतात आणि ते समोरून येणाऱ्या या सामान्य साध्या गरीब बिचाऱ्या माणसाला दुरूनच पाहतात आणि 3 जण एकमेकांना म्हणतात याला ठगवूया का रे, याला जरा फसवूया का. आणि मग ते 3घांचंही अशा कामामध्ये लगेच ठरतं आणि मग ते काय करतात, 2 जण त्याचे मागे निघून जातात आणि थोड्या थोड्या अंतरावर याला भेटतात. पहिला जेव्हा भेटतो त्याला तर काय बाबा कुठे निघालात आणि या गाढवाला घेऊन कशाला चाललाय, गाढवाच्या पिल्लाला असं म्हणतात. तर हा म्हणतो अहो गाढवाचं पिल्लू नाही आहे, वासरू आहे, गाईचं वासरू आहे हे असं तो म्हणतो आणि तो आपला त्याच्या मार्गाने चालायला लागतो. हाही याच्या मार्गाने निघून जातो. काही अंतर चालून गेल्यावर हा दुसरा ठग उभा राहतो तिथे आणि तोही याला म्हणतो काय बाबा कुठे निघालात, बाजाराला का, आणि हे गाढवाचं पिल्लू कशाला बरोबर नेत आहे. त्याबरोबर याच्या मनात विकल्प सुरू होतो, अरे मी तो वासरू आणला आहे आणि हा पण म्हणतो गाढव तर नाही आहे. मनामध्ये नाही असं कसं असेल, वासरूच आहे. म्हणून परत बिचारा जायला लागतो, अहो असं काय करताय, गाढवाचं पिल्लू नाही आहे, वासरू आहे. आणखीन चालायला लागतो. आणखीन थोड्या अंतरात 3रा ठग भेटतो, तोही असाच प्रश्न विचारतो. आता मात्र ह्याचा विकल्प इतका विकोपाला जातो आणि असं म्हणतो की अरे आपलं चुकूच, आपलं वासरू ज्याला आपण म्हणतोय तिथं गाढवाचं पिल्लू आहे. या 3घांना ते गाढवाचं पिल्लू कळलं, मलाच कळलं नाही आणि त्याला सोडून निघून जातो. आपल्या लक्षात येईल की मन ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. त्याच्या बुद्धीला माहिती होतं
की हे गाईचं वासरू आहे, हे काही गाढवाचं पिल्लू आहे, बुद्धीला माहीत होतं. पण बुद्धीवरती त्या मनाने आणखीन जोर केला आणि मनाने असं ठरवलं की नाही नाही, काहीतरी गडबड होते आपली, आपलंच काहीतरी चुकतं आहे. आणि बुद्धीवर मात करणाऱ्या या मनामुळे ही गडबड झाली. आता असं घडू शकतं, जरी पंचतंत्रातली कथा असली तरी ती कथा आपल्याला सामान्य मंडळींना आपलं काय चुकतं ते सांगण्यासाठीच असते. आणि त्या अर्थाने विचार केला तर आपलं मनच जर पक्कं असेल, स्थिर असेल की माहितीच आहे मला, तर त्या बुद्धीवरती ते मन नाही आक्रमण करणार आणि बरोबर जो आपला निर्णय आहे त्या निर्णयाशी पक्कं राहील. शेक्सपियरचं मॅकबेथ नावाचं नाटक आहे. हा मॅकबेथ जेव्हा युद्ध जिंकतो आणि आपल्या राजधानीत जेव्हा परत येतो तेव्हा त्याला 3 चेटकिणी भेटतात आणि 3 चेटकिणी 3 वेळा भेटतात. हे आत्ताच्या गोष्टीसारखंच आहे. 3 चेटकिणी भेटतात, 3 वेळा भेटतात आणि त्याला म्हणतात मॅकबेथ तू ना राजा होणार आहेस. 3 चेटकिणी 3 वेळा भेटतात आणि मॅकबेथला तू राजा होणार आहेस असं सांगतात. त्यामुळे मॅकबेथला आपण राजा होणार असं वाटायलाच लागतं, नव्हे आपण राजा झालंच पाहिजे असं त्याचं मन सांगायला लागतं. आता राजा व्हायचं असेल तर आत्ताचा जो राजा आहे तो चांगला होता, तरुण होता, धडधाकट होता, तेव्हा आत्ता कसं काय आपल्याला राजा होणार? एकच मार्ग आहे की हा राजा मेला पाहिजे तरच आपल्याला राजा होईल. बरं, आत्ताचा इतका तरुण असणारा, धडधाकट असणारा राजाला मग आता मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. आपण राजा व्हायचं असेल, काय माणसाचं मन कसं धावतं, त्या नुसत्या चेटकिणीनं सांगितलेला, वारंवार सांगितलेली गोष्ट मनावर एवढी ठसली की तू राजा होणार आहेस, तू राजा होणार आहेस. आणि झालं असं की मॅकबेथने पत्नीच्या मदतीनं त्या राजाला ठार मारलं, म्हणजे स्वतःचं अधःपतन करून घेतलं. कशामुळे हे सगळं घडलं? केवळ मनामुळे. आता ही जी दोन्ही गोष्टी मी आपल्याला सांगितल्या, आपल्याला मनाचं सामर्थ्य कळावं याच्यासाठी सांगितल्या. गोष्टीतली गोष्ट सोडून द्यायची याचा अर्थ मनाजवळ खूप मोठं सामर्थ्य आहेच आहे. मन फार महत्त्वाचं आहेच आहे. आता आपण त्याला चांगलं ठेवणं, त्याला पवित्र ठेवणं, त्याला कणखर ठेवणं हे आपलं काम आहे, जर ते भगवंताची विभूती म्हणून आपण मान्य केलं तर. अशा अर्थाने असेल तर आपल्याला पण आपलं मन कणखर करायचं आहे, आपल्याला पण आपलं मन स्थिर करायचं आहे. आपल्याही मनाला या सगळ्या कुणीही यावं आणि त्या मनाला आपल्या ढवळून टाकावं असं बिलकुल चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं तर संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितला आहे. मन स्थिर करायचं असेल तर नामस्मरण करा, नाम घ्या, भगवंताच्या त्या अनुसंधानात, नामाच्या अनुसंधानात राहा की मन स्थिर होईल. ती जी आहे ती भगवंताची विभूती आहे. मन ही भगवंताची विभूती, पण असं स्थिर भगवंताच्या अनुसंधानात राहणारं मन ते हवं. हे साधारणपणानं आपण मनाची जी गोष्ट पाहतो ती आत्ताच्या 2 गोष्टीतून पाहिल्यासारखी, ते चंचल आहे, अस्थिर आहे, एका जागी राहत नाही, सारखं बदलणारं असतं, मनात विकल्प येत असतात, आत्ता इथे होतं तर क्षणार्धात दुसरीकडे जातं, असं जे सगळं आपण मनाचं पाहतो आहे. आणि मनाला मात्र भगवंत म्हणतो माझी विभूती. याचा अर्थ असा आहे की भगवंताची विभूती असेल तर ते मन निश्चल हवं, कणखर हवं, स्थिर हवं, आपल्या मताशी पक्कं हवं, चांगल्या मताशी पक्कं हवं, अनुसंधानात राहणार हवं, असा सगळा विचार करायचा. ती भगवंताची विभूती आहे. मग पुढे म्हटलं भूतानामस्मी चेतना. भूत मात्र जे आहेत, सगळे जीव जे आहेत, त्यातली चेतना जी आहे, त्यातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे मी आहे. आता पुन्हा तसंच आहे, जसं मनाबद्दल म्हटलं तसं ही जी चेतना आहे ती चैतना म्हणजे ज्ञानशक्ती आहे, बुद्धी आहे, चांगल्या कामासाठी वापरायचं आहे. सगळं सामर्थ्य जे आहे त्या सगळ्या सामर्थ्याला चैतन्य म्हटलेलं आहे. आपल्या म्हणजे प्रत्येक जीवामध्ये ती जी चेतना आहे त्या चेतनेशिवाय आपण काही करू शकत नाही आहोत. म्हणजे त्याला आत्मतत्व म्हणा, चेतना म्हणा, चैतन्य म्हणा, त्या परमात्म्याचा, त्या आत्म्याचा जो अंश आहे त्याच्यामुळे हे सगळं हालचाल आपण सगळ्या गोष्टी करतो. त्या ती जी चेतना आहे ती चेतना भगवंत मीच आहे असं म्हणतो. तर ती आपली चांगलीच असली पाहिजे, ते चैतन्य सगळं शक्तिमान असलं पाहिजे, सद्बुद्धी, सद्विचारी असं असलं पाहिजे. वनस्पतींच्याकडे पाहिलं तर आपल्याला लाजळूच्या झाडाकडून कळतं की त्याच्यामध्ये पण चेतना आहे. जरा स्पर्श केला की पानं मिटून घेतात, ती चेतना आहे. अगदी कशाला जगदीशचंद्र बोसांना कळलं की वनस्पतीमध्ये सुद्धा चेतना आहे. अगदी अणुमध्ये सुद्धा चेतना आहे, म्हणजे हालचाल आहे, गती आहे. आता सगळ्यांना दिसत नाही, ज्ञानेश्वर माऊला दिसली म्हणून भिंत चालवू शकले. अशा पद्धतीने विचार केला तर ती चेतना शक्ती सगळ्यांमध्ये आहे, अगदी प्रत्येक कणाकणामध्ये आहे, गती आहे, हालचाल आहे.
ती भगवंत म्हणतो मी आहे. मग आपल्याला हा चमत्कार नाही वाटणार. ती जर अणुरेणूमध्ये किंवा प्रत्येकामध्ये त्या हालचालीमध्ये गतीमध्ये भगवंताची शक्ती आहे, तर मग आपल्याला भिंत कशी काय चालवली माऊलींनी, तर ती चेतनाशक्ती जी भिंतीमधली आहे ती माऊलींना बरोबर कळली आणि माऊलींच्या मुळे भिंत चालली असं आपल्याला म्हणता येईल. ही जी हालचाल चेतना तो भगवंत म्हणतो मी आहे. आता मग अशी जसं मनाला आपण पाहिलं, त्या मनालाच आपल्याला ह्या शुद्ध चैतन्याकडे न्यायचं आहे. ते जे चैतन्य आहे ते समजून घ्यायची गोष्ट आहे, ती काही दाखवण्याची गोष्ट नाही. आपल्याजवळ चेतना आहे, आपण जिवंत असण्याची ती खूण आहे, ती की आपल्याला दाखवता येणार नाही किंवा कोणाची जिवंतपणाची पाहता येणार नाही. आपण फार तर काय पाहतो, श्वास चाललेला आहे, माणूस बोलतो आहे, खातो आहे, पितो आहे, जिवंत आहे, अशा त्याच्या खुणा आपल्याला माहिती आहे. पण ती जी आत्मतत्व आहे, चैतन्य आहे, ती खरी जिवंतपणाची खूण आहे. ती जी त्याची अभिव्यक्ती आहे शरीरामध्ये असणारी, ती सगळी मनाच्या बुद्धीच्या द्वारा आपल्याला कळते. मनबुद्धीतून पण आपल्याला आपण जिवंत असल्याचं, आपण विचारी असल्याचं, आपण काहीतरी काय म्हणतो ती आपली बुद्धी वापरतो असं कळतं. ही जी काही अभिव्यक्ती किंवा ज्याला आपण म्हणतो प्राण किंवा मना म्हणजे चेतनेची अभिव्यक्ती दिसणारी गोष्ट, जसं आता मनबुद्धी प्राण म्हटलं तसं सगळे इंद्रियसुद्धा आपण जिवंत असण्याच्या खुणा आहेत. आपण ऐकू शकतो आहे, आपण बोलू शकतो, आपण पाहू शकतो आहे, आपल्याला भूक लागते आहे, असं सगळं जे की आपण इंद्रियांच्या द्वारा करतो आहे, ते सगळं जे ती जी सगळी अभिव्यक्ती आहे ती सगळी चेतनेमुळे, त्या आत्मतत्वामुळेच होते आहे. आणि जो असा आहे की जोपर्यंत आपण विषयांमध्ये रमतो आहोत तोपर्यंत या चेतनेपासून, भगवंतापासून पण दूर राहतो. आपल्याला जी भगवंताची विभूती म्हणून चेतना पाहिजे, भगवंताची विभूती म्हणून चैतन्य पाहिजे आहे, तर ते आपल्याला हे सगळे मन बुद्धी प्राण हे भगवंताशी जोडलेले असले पाहिजे. तर ती भगवंताची विभूती, आपण भलत्या विषयांकडे धावणार असलो तर ते आपलं चैतन्यच आहे, पण ते चैतन्य आपल्याला वाममार्गाकडे नेणारं, ती भगवंताची विभूती नाही. तर भगवंताची विभूती आपण ह्या सगळ्या आपलं मन बुद्धी प्राण हे सगळे आपण भगवंताकडे लावलेले असले पाहिजे. विषयांपासून आपण दूर असलं पाहिजे. इंद्रियांना आपल्याला नियंत्रणात ठेवता आलं पाहिजे. आता या सगळ्यासाठी जे काही प्राणांचं स्पंदन असतं, हळूहळू आपलं मन शांत होतं, मनामध्ये काही विकल्प येतच नाही, बुद्धी पण आपली स्थिर होते, निश्चयात्मक होते. असं जे सगळं स्थिर आहे ते स्थिर मन आपल्या चैतन्याकडे म्हणजे भगवंताच्या विभूतीकडे लावायचं. जसं मनाच्या बाबतीत आपण म्हटलं की मनाचे विकल्प आपल्याला चांगले माहिती आहे, किंवा सुरुवात आपण करता म्हटलं की मनात असलं तरच आपण करू असं म्हटलं. मग भगवंताची विभूती म्हणून मन जर आपल्याला पाहायचं असेल तर ते आपलं मन कसं असलं पाहिजे. तसं प्रत्येक जीवामध्ये जिवंतपण असण्याची खूण म्हणजे चैतन्य बरोबरच आहे, पण ते चैतन्य जर भगवंताची विभूती आहे तर ते कसं असलं पाहिजे, तर त्याची बुद्धी मन प्राण सगळं जे काही चित्त आहे अंतःकरण आहे ते भगवंताला लागलेलं असलं पाहिजे, तर ती भगवंताची विभूती आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढल्या 23व्या श्लोकामध्ये पण आणखीन 4 विभूतींचा अभ्यास करायचा आहे. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसूनाम पावकश्चास्मी मेरुशिखरिणाम. 4 पत्ते याही श्लोकांमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलं. रुद्रांमध्ये शंकर. आता किती रुद्र आहेत? शंकर जरा आपल्या परिचयाचा आहे, पण रुद्र म्हणजे काय, तर आपण आपलं रुद्राची एकादशी करतो, रुद्रपाठ करतो, रुद्र म्हणतो, एवढ्या पुरता रुद्र आपल्याला माहिती आहे. पण रुद्रांमध्ये शंकर मी आहे असं भगवंत म्हणतो, याचा अर्थ आपण समजून घेऊया. वित्तेशो यक्ष रक्षसाम, यक्ष राक्षस किन्नर ही जी सगळी मंडळी आहे त्याच्यामधला मी कोण आहे, तर वित्तेश म्हणजे धनाचा अधिपती असणारा कुबेर भगवंत म्हणतो मी आहे. त्याची आपण ओळख करून घेऊया. नंतर वसूनाम पावकश्चास्मी म्हटलं. वसू म्हणजे अष्टवसू आहेत. वसू म्हणजे पृथ्वीवरती असणारे जे देव आहे देवता आहेत त्या वसू आहेत. या वसू साधारणपणे 8 प्रकारच्या वसू आहेत आणि या सगळ्यांची नावं काही पुराणांमध्ये वेगळी नावं आपल्याला वाचायला मिळतात. आपण त्याच्यामध्ये न शिरता भगवंताची विभूती असणारी जो पावक आहे त्या अग्नीचा फक्त विचार करू. आणि मेरू शिखरीला महम, खूप उंच जे पर्वत आहेत त्या सगळ्या पर्वतांमध्ये मेरू पर्वत सगळ्यात श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणतो ती माझी विभूती आहे. अशा 4 विभूतींचा विचार आपल्याला या 23व्या श्लोकामध्ये करायचा आहे. रुद्रामध्ये श्रेष्ठ असणारा शंकर. तर साधारणपणे असं आहे की 11 रुद्रांची नावं आपल्याला उपलब्ध आहेत. 11 प्रकारचे रुद्र आहेत. आता म्हणजे काय,
तर या रुद्राचं श्रेष्ठत्व किंवा भगवंताची विभूती म्हणजे शंकराचं श्रेष्ठत्व सांगताना आपण माऊलींच्या ओवीचा विचार केला तर माऊलींनी या रुद्रानाम शंकरश्चास्मी म्हणताना त्या शंकराला मदनकरी असं विशेषण वापरलं आहे. आता मदन अरी म्हणजे काय? अरी म्हणजे शत्रू. मदनाचा शत्रू जो शंकर तो म्हणजे मी आहे असं म्हटलेलं आहे. तर हा मदनाचा अरी का याचा पण आपण जाता जाता माऊलींनी उल्लेख केला म्हणून, नाहीतर की आपल्याला रुद्राणाम शंकरश्चास्मी म्हणताना आपण रुद्र म्हणजे काय, रुद्रांची नावं कोणती आणि त्याच्यामध्ये असणारा शंकर, या शंकराचं वेगळेपण काय एवढं सांगितलं की पुरणार आहे. पण शंकराला असणाऱ्या अनेक नावांमधला हा मदनाचा अरी असणारा शंकर असं माऊलीने उल्लेख केला असल्यामुळे हा मदनाचा अरी म्हणजे मदन कोण आणि मग हे मदनाचं अरी म्हणजे शत्रुत्व का होतं, का मदनाला मारून टाकलं हे पण समजून घेणं जरुरीचं आहे. म्हणून आपण ती कथा पुराणातली आहे. एक आपल्याला माहिती आहे की शंकराची पत्नी जी सती होती, दक्ष प्रजापतीची कन्या, त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये तिने स्वतःला यज्ञामध्ये म्हणजे जाळून घेतलं आणि तिनंच परत जेव्हा जन्म घेतला तेव्हा ती पार्वती. आता शंकर हाच मला पती हवा यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली, ज्याला आपण अपर्णा वगैरे म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे की ती तप करत होते. इकडे ही दक्षराजाच्या म्हणजे दक्षराजांनी याला न बोलावता सतीला बोलावलं होतं किंवा सती स्वतःहून गेली होती वगैरे वगैरे. त्या कथेमध्ये आपल्याला जायचं आज कारण नाही आहे. पण तेव्हापासून हा शंकरसुद्धा तपश्चर्या करत होता. आता दोघंही जण हिमालयामध्ये तपश्चर्या करतात. पार्वती ह्या शंकराशी आपला विवाह व्हावा म्हणून तपश्चर्या करते, परंतु तपश्चर्या करणाऱ्या शंकराला काही पार्वतीकडे त्याचं लक्ष जाणं शक्य नव्हतं कारण तो तपच करत होता. आता हे सगळं चालू होतं. याच वेळेला एक तारकेश्वर नावाचा दैत्य होता, राक्षस होता. हा देवाला त्रास देत होता आणि म्हणून त्याचा बंदोबस्त करायला हवा होता. आता तारकेश्वराचा बंदोबस्त करायचा असेल तर शंकराचा मुलगा त्याच्यासाठी हवा. मग शंकराचा जो मुलगा तारकेश्वराला मारण्यासाठी हवा आहे हे सगळं देवाला माहीत होतं. पण आता तो तर तपश्चर्याला बसलेला आणि मग त्याच्या मुलाचं काय कसं काय होणार. मग त्याला आधी तपश्चर्यातून त्याच्या बाहेर काढलं पाहिजे. मग देवाने एक युक्ती केली की त्याचं तप मोडण्यासाठी या मदनाला सांगितलं की तू काही कर, त्याला त्याचं तपश्चर्या भंग कर. आणि मग मदनाने काय केलं, मदनाने वसंताला म्हणजे त्याच्या मित्राला म्हणे बरोबर घेतलं आणि शंकराच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. आता झालं त्या वसंताच्या मदतीचा परिणाम असेल किंवा मदनाचा असेल, पण त्याचे थोडा तपभंग झाला आणि हा कुणी केला याचा शोध जेव्हा शिवानी घेतला, आजूबाजूला पाहिलं तर त्याला कुठेतरी लपलेला तो मदन दिसला, पण शिवच तो. त्यामुळे त्यांनी काय केलं, तिसरा डोळा उघडला. अत्यंत क्रोधिष्ट झाला की माझी चांगली तपश्चर्या चालू होती, माझ्या तपश्चर्याने विघ्न आणलं, म्हणून तिसरा डोळा उघडला आणि त्या मदनाला म्हणे भस्म करून टाकलं. आणि म्हणून तो मदनाचा अरी शंकर अशी पुराणामध्ये कथा देतात. माऊलींनी शंकर या शब्दासाठी तो मदन अरी शब्द वापरला आणि म्हणून मग असं काय की आपल्या तपश्चर्याचा भंग करणारा. आता आपण जेव्हा शंकराचा विचार करू की शंकराजवळ इतक्या प्रकारच्या गोष्टी आहेत की तिथे भगवंत का म्हणतोय की मी शंकर ही विभूती आहे माझी, रुद्राणाम शंकरश्चास्मी असं भगवंत का म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला कळेल. आपण असं म्हणतोय की आता म्हटलं की रुद्रांच्या नावामध्ये सुद्धा सगळ्या पुराणांमध्ये एकवाक्यता नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी संख्या रुद्रांची सांगितली जाते. साधारणपणे 11 रुद्र आहे. रुद्रांचं काम असं आहे की ते जगाचं कल्याण करणारे खरं म्हणजे आहे. शिव आणि खरं तर असं आहे की शैव आणि वैष्णवानंतरचा भेद आहे. शंकराचे उपासक आणि वैष्णवांचे उपासक हा खरा भेद असण्याचं कारणच नाही आहे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ज्या विभूती सांगतायत भगवंत तिथे दोन्हीकडे सांगून टाकलेलं आहे. आत्ता तर म्हटलंच आहे त्यांनी की काय आहे तर रुद्राणाम शंकरश्चास्मी, स्वतःला शंकर ही विभूती आपली सांगितली. आत्ता आपण कोणी पाहून झाला आदित्यानाम अहम विष्णू, जे आदित्य आहेत त्याच्यामध्ये विष्णू मी आहे. म्हणजे भगवंतच सगळा, विष्णू पण भगवंताचा आहे आणि शंकर पण भगवंत असं आहेच. तरी देखील आपल्याला असं दिसतं की भेद दिसतात. तर हे भेद नाहीसे करणारा हा आहे. तर रुद्र काय आहे तर रुद्र ह्या देवता अशा आहेत की त्या सगळ्या भेद नाहीसा करणाऱ्या.
दोन्ही गोष्टी सगळीकडे जर एकच एक भगवंत आहे तर भेद असायचं कारणच काय. त्यामुळे रुद्र ही वेगवेगळी रूपं धारण करून आलेली देवता असली, निरनिराळ्या स्वभावाची असली तरीसुद्धा त्या देवतेचा विचार केला त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की रुद्र ही देवता कशी आहे तर धनुष्य धारण केलेलं आहे किंवा अत्यंत सुदृढ आहे पण क्रोधयुक्त आहे अशा देवतेचं वर्णन केलं आहे. प्रत्यक्ष शिवाला सुद्धा रुद्र म्हटलेलं आहे कारण शिवाजवळ या सगळ्या क्वालिटीज आहेतच म्हणून म्हटलं आहे. पण एकीकडे त्याला भोळा पण म्हटलं आहे. भोळा शंकर आहे ना, त्या करुणाघन पण आहे. आता मग असे जसं आपण म्हटलं की दोन्ही गोष्टी आहे की एकीकडे रौद्ररूप पण आहे पण एकीकडे भोळा शंकर म्हणून करुणाघन असा पण तो आहे. त्यामुळे या दोन्हींचा विचार केला. आपल्याला आपलं माहिती व्हावी म्हणून मी नावं लिहून ठेवली. ही सगळी नावं नुसतीच आपली लिहिलेली तुमच्यापर्यंत पोचवण्यावरच आहे. आपल्याला त्या सगळ्या रुद्रांची माहिती नाही आहे किंवा आपण रुद्र जो म्हणतो त्याच्याहीमध्ये याचा काही आपल्याला उल्लेख सापडत नाही. कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाल, अहिर्बुद्ध, शंभू, चंड, भव. काही ठिकाणी काही नावं वेगळी आहेत. हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, ऋष्यकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रुद्रांची नावं आहेत. पण 11 रुद्र असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी कॉमन आहे. आपल्यापुरता विचार केला तर कल्याण करणारी भगवंताची विभूती म्हणजे रुद्र असं त्याचं नाव आहे. म्हणजे शिवशक्तीचा समन्वय आहे. दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ आहेत. काही वेळा रुद्र अवतार धारण करावा लागतो याच्यासाठी ते रौद्र रूप पण आहे. हरिहरांचा संगम आहे. असा सगळा समन्वय साधणारा, भेद नाहीसा करणारा असा हा रुद्राचं रूप शंकर ते घेतलेलं आहे. निरनिराळ्या पद्धतीने त्या शब्दाचा जर अर्थ विचार घेतला तर रुद्र शब्दामध्ये रुद्र धातू आहे आणि रुद्र धातू म्हणजे रडविणं, रडवणं. आता रुद्र म्हणजे आपण रडवणारा असं म्हटलं तर शत्रूला रडवणारा, पापी माणसाला, वाईट माणसाला रडवणारा असा त्याचा अर्थ गेला. म्हणजे राक्षसांना रडवणारा, रोदयती राक्षसांना रोदयती, राक्षसांना रडवणारा तो रौद्र असं म्हटलेलं आहे. राक्षस म्हणजे असुर. असुर शब्दाचा शंकराचार्यांनी वेगळा अर्थ लावलेला आहे. आपण का रुद्रांमध्ये शंकर ही भगवंताची विभूती आहे, आपल्याशी त्याचा काय संबंध आहे असा विचार केला तर आपल्याला कळेल की शंकराचार्यांनी असुर शब्दाचा अर्थ वेगळा लावलेला आहे. ते म्हणतात आसुसु रमन्ते इति असुरः. आसू म्हणजे इंद्रिय, इंद्रियांमध्ये जो रमतो तो असुर. आता आपल्यापर्यंत हा विषय आला नाही तर ठीक होतं. रौद्रानाम शंकरश्चास्मी, तो शंकर पण हिमालयात बसलेला आहे. काय ते 11 रुद्र आम्हाला नावं पण माहिती नाही आहेत. त्या 11 रुद्रांमधला एक शंकर. आम्ही श्रावणी सोमवारी नमस्कार करू, आमच्यावर कोपू नकोस अशी प्रार्थना करू. एवढाच आपला विचार झाला असता. आता आपल्याला लक्षात येईल की तो जो रुद्र आहे, रुद्रांमधला जो एक शंकर आहे आणि तो शंकर म्हणजे भगवंताची विभूती आहे, तर तो काय आहे तर तो वाईट गोष्टी बाजूला करणारा आहे, राक्षसांना रडविणारा आहे. मग राक्षस कोण? राक्षस म्हणजे असुर. मग असुर म्हणजे कोण? इंद्रियांचा, इंद्रियांमध्ये रमणारा, इंद्रियांच्या भोगात रमणारा. आता माणसं आली त्याच्यामध्ये की इंद्रियांच्या भोगात रमणारी जी मंडळी आहेत अशा मंडळींना रडवणारा की अरे इंद्रियांकडून खूप काही चांगल्या गोष्टी करणाऱ्या आहेत. मी जर शंकर ही विभूती म्हणतो आहे तर तुम्हाला मानव देह मिळालेला आहे, मानवाची अशी चांगली कर्तृत्ववान कर्तबगार इंद्रिय तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्या इंद्रियांच्या सहाय्यानं तुम्ही काय करायला पाहिजे याचा विचार करण्यासाठी भगवंताची विभूती आपल्या लक्षात घ्यायची आहे. म्हणजे त्रास देतो, दुःख देतो, रागावतो ही का भगवंताची विभूती असणार आहे असा त्याचा अर्थ नाही. तर इंद्रिय भोगांना कंटाळून आपण भगवंताकडे कसे जाऊ बघ असं त्याला करायचं आहे, ही त्याची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तो शंकर आहे, त्याची विभूती सांगतोय. दुसरं रुद्र म्हणजे सत, आणि सत म्हणजे काय? ज्ञान. मग रुद्र म्हणजे भक्ताला ज्ञान देणारा, भक्ताचं अज्ञान दूर करणारा. रुद्र म्हणजे मरुतांचा पिता आहे, भूलोकाचा स्वामी आहे, सगळं त्या रुद्राला आहे. शिवस्वरूप आहे, शंकर त्याचं रूप आहे म्हटल्यावर त्याला श्रेष्ठ वैद्यराज म्हटलेलं आहे. या रुद्राला श्रेष्ठ वैद्यराज म्हटलं आहे, औषधांचा प्रभू म्हटलेला आहे. तर असे सगळे गुण असणारा आहे. याच्यातला शंकर जो आहे तो भगवंत म्हणतो माझा आहे.
आता कोप होऊ नये किंवा देव थोडा रागीट आहे तरी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. पुराणामध्ये रुद्राला अर्धनारीनटेश्वर पण म्हटलेलं आहे. खरं म्हणजे तो भगवंत दयाळू पण आहे आणि रागीट पण आहे. आता काही आपल्याला त्रास देण्याची त्याची इच्छा नाही आहे. भगवंत आपल्याला बिलकुल त्रास देत नाही आहे. पण मग असं जरी असलं तरी आपल्याला संकट येतात, दुःख येतं. मग त्याचा अर्थ काय? मराठे काका आपल्याला छान उदाहरण देतात. मराठे काका म्हणतात भगवंत खरंच दयाळू आहे, अजिबात तो आपल्याला त्रास देत नाही. कसं असतं म्हणाले, आपला मळलेला कपडा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा असला तर आपण काय करतो? त्या कपड्याला सांगतो, घासतो, चांगलं गरम पाण्यात त्याला उकडवतो, अगदी मशीनमध्ये टाकतो, काय 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 जो स्वच्छ होण्यासाठी जे काही करायचं ते सगळं आपण करतो. आता हे सगळं का करतो? त्या कपड्यावरचा राग म्हणून थोडंच करतो, तो कपडा स्वच्छ व्हावा म्हणून करतो. तसं भगवंत आहे, तो आपल्याला त्रास देतो तर आपलं चांगलं व्हावं याच्यासाठीच तो करतो. आपल्याला तो पुन्हा कपडा घालता यायला हवा म्हणून आपण करतोय ना. तर भगवंत पण भक्ताला मध्ये मध्ये त्याला त्याचा असं जे वाटतं तर तो भगवंत भक्ताला खऱ्या अर्थानं निर्मळ करत असतो, भगवंताकडे जाणत असतो. खेळून आलेला मुलगा त्याची कोपरं गुडघे आई खसखसून घासते ना आणि त्याला स्वच्छ करते. तो काय मुलावरचा राग नाही आहे, मुलाला स्वच्छ करण्यासाठी जे करायचं आहे. अशुद्ध आहे तो स्वच्छ करणं, मनीला आहे त्याला स्वच्छ करणं, हेच भगवंताचं काम आहे. ते भगवंत काही भक्तावर रागवत नाही. असं छान मराठे काकाने उदाहरण देऊन आपल्याला पटवलं आहे. तर आपण सुद्धा आपल्या येणाऱ्या अडचणी, आपल्यावर येणारी संकट, आपल्यावर येणारी दुःख ही आपण या अर्थाने पाहिली पाहिजेत की अरे याच्यातून काहीतरी चांगलं घडणार आहे, चांगलं भगवंत करणार आहे. याच्यासाठी आपल्याला मध्ये अशा प्रकारचं काहीतरी आलं आहे. भगवंताच्या मनात अत्यंत भक्ताबद्दल दयाच आहे, हे मात्र नक्की आहे. वैदिक वाङ्मयात सुद्धा विनाश करणाऱ्या देवतांच्या समूहाला रुद्र म्हटलेलं आहे. म्हणजे एकच एक नाही, असे जे समूह आहेत आणि जे समूह ज्या देवता आहेत त्या देवतांच्या समूहाला म्हटलं आहे. म्हणजे काहीतरी पुढे चांगलं घडणार असेल, विधायक घडणार असेल तर आधी त्याच्या काहीतरी सहन करावं लागतं. त्यांनी जर असं की विनाश करणाऱ्या देवता तरी त्या आहेत दयाळूच. त्यांच्या दयाळू असल्यामुळेच भगवंतांनी आपलं विभूती म्हणून नाव घेतलेलं आहे. पण मग रुद्रामध्ये अशा विनाश करणाऱ्या देवता असं का म्हटलं असेल तर त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की काहीतरी गोष्टींचा त्याग झाल्याशिवाय नवीन चांगल्या गोष्टी येत नाहीत. ज्या त्रासदायक असतील किंवा ज्या नको असतील किंवा ज्या आपल्याला बाजूलाच कराव्या त्या बाजूलाच कराव्या लागतात, तसं करावं लागतं. किंवा दुसऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर बी जे आपण लावतो तर वृक्ष येण्यासाठी बीला गाडून घ्यावं लागतं. तिला गाडून घातल्याशिवाय, तिला नष्ट झाल्याशिवाय नवीन निर्मिती काही होणार नसते. अशा अर्थाने विचार केला तर आपल्याला कळेल की ते जे काही आहे विनाश करणाऱ्या देवता म्हणजे विनाश करून चांगलं निर्माण करणं याच्यासाठी या रौद्र देवता आहेत. आणि या रौद्र देवतांमध्ये शंकर हा माझा पत्ता आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. आपण शंकर शब्दाचा पण अर्थाचा विचार करू, कारण भगवद्गीतेने शंकर शब्द वापरला, माऊलींनी आपल्याला मदन अरी शब्द वापरला म्हणून आपण त्याचा अर्थ पाहिला. भगवद्गीतेने शंकर शब्द वापरला आहे. तर शम याचा अर्थ कल्याण आहे. कल्याण करणारा तो शंकर. आता आपल्या इंद्रिय भोगातून आपल्याला निवृत्त करून भगवंताच्या उपासनेकडे लावणं हे काम करायचं आहे. त्याच्यासाठी हा शंकर चांगलं करणारा, कल्याण करणारा, श्रेष्ठ असा रुद्र आहे, हा भगवंत आहे. हे जे शंकराचे व्यक्तिमत्व पाहतो ना आपण ते अत्यंत अद्भुत आहे. त्याच्या ज्या आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर बघितल्या तर गळ्यात साप काय किंवा हृदयामध्ये विष काय हे धारण केलं ना, एवढ्या सगळ्या समुद्र मंथनातून आलेल्या गोष्टीतलं विष कोण घेणार? शंकर म्हणाला मी घेतो. होतोय त्याचा दाह म्हणून साप ठेवला आहे गळ्यामध्ये. असं एक अद्भुतच प्रकरण हे शंकर म्हणजे आहे. माथ्यावर चंद्र आहे, तिथे तर खरं म्हणजे अमृतच आहे, परंतु अत्यंत संयमी आहे. आणि मग असे पाहिलं तसं की तपश्चर्येत कोणी काही व्यक्ती आणला, विघ्न आणलं तर त्याचा भस्म पण कोण टाकणार आहे, मदनासाठी भस्म पण कोण टाकणार, असं हे सगळं अद्भुत गोष्टी असणारा हा शंकर आहे. आणखीन त्याचा विचार केला तर पार्वतीबरोबर दूध पण खेळतोय, भिल्लाचं रूप घेऊन शिकार पण करतोय, भिल्लीचं रूप घेऊन नृत्य पण करतोय. काय काय शंकर करतोय, त्या सगळ्या गोष्टींच्या मागे काहीतरी विशेष योजना आहे म्हणून तो सगळं करतोय. आणि मग अशी म्हटलं सगळं द्वैत संपलाय, भेद संपलाय, ह्यांना हे जे तो करतोय असं पण म्हणतोय, हे सगळं त्याच्यात लिहिलं आहे.
या आपण समजून घेतल्या तर भगवंत ती विभूती माझी आहे असं का सांगतो तर आपल्याला कळेल. जरी गळ्यात साप आहे त्याला भय नाही आहे, अत्यंत निर्भय आहे. आत्ता म्हटलं असं की विषप्राशन केलं आहे, त्या विषापासून त्याला काही नाही आहे. त्यांनी उलट आम्हाला सांगितलं आहे की विषाचा दाहसुद्धा नामस्मरणानं शांत करता येतो. अशा सगळ्या चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी म्हणून आपल्या लक्षात येईल की त्या शंकर हे माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. या सगळ्या म्हणजे स्मशानातली राख अंगाला फासलेली आहे, पण असं असलं तरी अपवित्रता नाही आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्ट शंकराची पाहिली की असं लक्षात येतं. गंगा डोक्यावर आहे, शेजारी पार्वती आहे, पण कुठेही आपल्याला तिचं आकर्षण त्याला आहे असं दिसत नाही. असं सगळं विलक्षण व्यक्तिमत्व असणारं ही शंकराची गोष्ट आहे. म्हणून भगवंताची विभूती ती आहे. 3 डोळ्यांचा उल्लेख शंकराचा केला जातो, त्याला 3 डोळे आहेत. आणि त्या 3 डोळ्यांचा जर विचार केला तर एक पहिला डोळा ठीक आहे, त्या डोळ्याही तो ध्यान करतोय, तपश्चर्याच करतोय ना. आपण पाहिलं की तो तपश्चर्या बसतो. त्यामुळे एक डोळा असं पण म्हणूया की एक डोळा त्याचा ध्यानाला आहे. दुसरा डोळा त्याची झालं की पार्वतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला आहे. आणि तिसरा डोळा मदनाचं भस्म पण केलेलं आहे तपोभंग करणाऱ्या. त्यामुळे 3ही डोळ्यांची कामं वेगवेगळी आहेत आणि सगळं एकाच वेळी घडतं आहे. एकाच वेळी तो तपश्चर्या पण करतो आहे, त्याच्यात जो काही त्या मदनाने त्याला प्रयत्न केला आहे तपोभंग करायचा, त्यामुळे पार्वतीचं त्यांनी सौंदर्य पण पाहिलं आहे आणि तो रागही तपश्चर्याचा भंग केल्याचा आला आहे. म्हणून कोपादिष्ट होऊन त्यांनी त्या मदनाला भस्म पण करून टाकला आहे. एकाच वेळी या 3 गोष्टी त्यांनी केल्यात आणि इतकं कोण स्वतः समाधीस्थच आहे. असं हे सगळं वेगळंच अद्भुत वाटणारं व्यक्तिमत्व आहे. आणि असं असलेला हा शंकर भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता मी म्हटलं तसं की आपली आणि शंकराची जी काही ओळख आहे ती कशी आहे, तर आपलं सोमवारी शंकराची उपासना करावी, स्तोत्र काही म्हणावं, श्रावणी शुक्रवारी तो रुद्र म्हणावा, आपल्याला अर्थ कळो न कळो हळूहळू कळेल अशी एक भावना मनात ठेवावी. आणि त्या शंकराची भगवंत म्हणतो ही माझी विभूती काय, तर हे जे सगळं अद्भुत व्यक्तिमत्व त्याचं आहे. आणि पुन्हा अत्यंत दयाळू आहे. सगळ्या भक्तगणांवरती त्याचा खरा लोभ आहे. आणि म्हणून प्रसन्न असणाऱ्या जरी तिसरा डोळा कोपिष्ट होऊन उघडला तरी तो कोप काय त्याचा पण आपण विचार केला. आणि म्हणून भगवंत म्हणतो शंकर ही माझी विभूती आहे. पुढे म्हणतात वित्तेशो यक्ष रक्षसाम. यक्ष आणि राक्षस यामध्ये वित्तेश म्हणजे धनाचा जो अधिपती आहे, सगळ्यात श्रीमंत सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती ज्याच्याजवळ भरपूर असणारा जो आहे तो कुबेर भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता देवांच्या याच्यामध्ये इंद्र विभूती कळलं किंवा याची रुद्रांमध्ये शंकर विभूती आपल्याला कळलं. राक्षसांमध्ये यक्ष किन्नर ही जी सगळी मंडळी आहे त्याच्यामध्ये जो कुबेर आहे तो माझी विभूती आहे. म्हणजे कुबेराजवळ असं काय विशेष आहे, राक्षस याच्यामध्ये योनीमध्ये असून सुद्धा. तर भागवत पुराणामध्ये कुबेराची एक कथा आहे. हा जो कुबेर आहे हा विश्रवा राजाच्या 2 राण्या त्यातली एक देववर्षिणी तिचं नाव, ती ह्या कुबेराची आई. दुसरी आपल्या परिचयाची आहे, दुसरी आहे कैकसी, ही आहे रावण कुंभकर्ण विभीषण आणि शूर्पणखा यांची आई. त्यामुळे कैकसी आणि देववर्षिणी या वैष्णवा राजाच्या 2 पत्नी. आणि मग यांचा जर विचार केला तर आपल्याला कळेल की जो प्रजापती आहे या प्रजापतीचा मुलगा पुलस्त्याचा मुलगा हा विश्रवा, ज्या आत्ता 2 राण्या सांगितल्या देववर्षिणी आणि कैकसी, हा यांचा पती. आणि त्यांचा जो मुलगा तो वैश्रवण किंवा कुबेर. म्हणजे तसं पाहायला गेलं तर प्रजापतीचा हा पणतू आहे. आपण सगळं मंत्रपुष्पांजली जी म्हणतो त्या मंत्रपुष्पांजलीमध्ये कुबेराचा उल्लेख करतो. त्यामुळे ह्या कुबेराचा परिचय आपल्याला आहे. आणखीन एका गोष्टीमध्ये दरवर्षी ज्या गोष्टीचं आपण स्मरण करतो त्यामुळे आपल्याला कुबेर माहितीच आहे की जनकराजांनी सगळं दान देऊन टाकलं होतं, काहीच नव्हतं त्याच्याजवळ. आणि अशा वेळेला हा वरतंतूंचा शिष्य कौत्स्य हा या जनकराजाकडे आला. आता आपल्या राज्यातला कोणी आपल्याकडे काही मागायला आला आहे, पण जनकराजाकडे काही द्यायला नाहीच आहे, सगळं दान करून बसला होता. आणि म्हणून तो जेव्हा कौत्स्य याच्याकडे आला आणि कौत्स्य म्हणाला की माझी 12 वर्ष गुरूंच्या घरी राहून शिक्षण पूर्ण झालं आहे, आता मला गुरुदक्षिणा द्यायची आहे. तर त्या गुरुदक्षिणा द्यायला माझ्याजवळ धन नाही आहे, तर ते धन तुम्ही मला द्या.
तेव्हा जनक राजांनी विचार केला की आपल्याजवळ काही नाही आहे, पण आपल्याकडे येणाऱ्याला आपण रिक्त हस्ते पाठवणार नाही. मग त्यांनी काय केलं, आणि त्यांनी नुसता विचार फक्त केला की कुबेराकडे हवं तेवढं धन आहे, त्या कुबेराशी आपण युद्ध करू आणि आपण धन मिळवू, आणि हे आपल्या प्रजाजनातमधल्या हा जो मुलगा आपल्याकडे मागायला आला आहे त्याची आपण मागणी पूर्ण करू. असं म्हणत्यावर कुबेराला जेव्हा ही बातमी कळते तेव्हा कुबेर जनक राजाच्या शमीच्या वृक्षाखाली पाऊस पाडतो आणि मोहरांचा पाऊस पडतो. आणि मग पुढली कथा आपल्याला माहिती आहे की कुबेर ह्या जनक राजा कौत्साला सांगतो की तू हे धन सगळं घेऊन जा, तुझ्यासाठी हे कुबेराने माझ्या ह्याच्यामध्ये वृक्षाखाली पाठवलं आहे. तेव्हा तोही बिचारा जनक राजाच्याच राज्यातला आहे, तो काही असा नाही येतो म्हणाला मला जेवढी गुरुदक्षिणा द्यायची आहे तेवढंच मी घेणार, बाकी धन माझं नाही. जनक राजा म्हणतो मलाही हे धन नको आहे, आणि मग तो सगळ्या प्रजाजनाला ते लुटायला सांगतो. आणि तो जो काही सण आहे दसऱ्याचा सण, दसरा सण मोठा नाही आनंदात होता, आपण पण सगळेजण आपट्याच्या पानाच्या रूपाने धन वाटतो, ते जे आहे तो कौत्सवरथ पंतूची जी कथा ती दरवर्षी आपण पुढल्या ज्या पिढ्यांना सांगतो, त्याच्या मागचं रहस्य तेच आहे. आणि तो जो कुबेर आहे त्यामुळे आपल्याला कुबेराची खरं म्हणजे ओळख आहे. त्या कुबेराचा विचार, कुबेर म्हणजे काय तर भगवंत माझी विभूती आहे. तसं पाहायला गेलं तर तो आपल्या भूतलावरचा नाही, राक्षस किन्नर योनीमधला आहे. ही जी अतिमानवी योनी म्हणतात त्याला, यक्ष गंधर्व किन्नर राक्षस ही जी मंडळी आहे ती अतिमानवी योनीमधली आहे, आणि त्याच्यामधला हा कुबेर आहे. तसं पाहायला गेलं तर यक्ष हे सगळे भोग प्रधान आहेत, सगळ्या प्रकारचे भोग त्यांना हवे असतात, आणि राक्षस जे आहेत ते केवळ धनप्रधान आहेत, पैसा धावा लागतो त्यांना भरपूर आता ते सगळा पैसा स्वतः भोगतात अशातला भाग नाही, पण दुसऱ्याला देत नाही, अशा प्रकारची वृत्ती असणारे राक्षस आहेत. लोक वेगवेगळ्या राक्षस शब्दाचा अर्थ लावतात. राक्षस जे साक्षर नाहीत ते असं पण म्हणतात. आपण काही त्या गोष्टीमध्ये शिरायचं कारण ही वृत्ती विचारात घेतली तर आपल्याला कळतं की अशी जी वृत्ती आहे की आपण पण भोगायचं नाही कोणाला द्यायचं पण नाही, अशा वृत्तीच्याला म्हटलं आहे. हे जे यक्ष आहेत ते पण दुष्ट आहेत बरोबर, पण दुष्ट असले तरी ते काही यक्ष सुष्ट पण आहे. काही यक्ष हे कलावंत आहे, गायन नृत्य या कलांमध्ये श्रेष्ठ असणारे पण यक्ष आहेत. अशा या अतिमानवी योनीमध्ये असणारा हा जो कुबेर आहे तो भगवंत म्हणतो की मी माझी विभूती आहे. स्वाभाविकच तो सगळ्या म्हणतात तसा तो अधिपती आहे ह्या सगळ्यांचा, कारण तो श्रीमंत आहे. दोनही ज्या प्रवृत्ती आहेत ह्या सगळ्यांना म्हणजे भोग घेणं किंवा धन गोळा करणं या दोन्ही गोष्टी आपल्या ऋषीमुनींना मान्य होणाऱ्या नव्हत्या, आणि त्यामुळे त्यांनी जे कुबेराचं चित्रण केलं आहे ना ते कुबेराचं चित्रण काही चांगलं केलेलं नाही आहे. त्यांनी कुबेराचं चित्रण केलं, त्याला 3 पाय ठेवले, 3 पायांचा अत्यंत स्थूल असा ठेंगणा, मोठं पोट असणारा, लहानसं डोकं असणारा, पाठीला कुबड असणारा, असं या कुबेराचं वर्णन केलं आहे. दिल्लीला रिझर्व्ह बँकेच्या समोर ह्या कुबेराची म्हणजे पुतळा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे त्या कुबेराचं रूप जे वर्णन केलेलं आहे ते असं का केलेलं आहे तर त्याच्या ज्या संपत्तीतून ह्या ज्या 2 गोष्टी यक्ष आणि राक्षसांनी मिळवलेल्या आहेत त्या या भोगासाठी आहेत. धनसंपत्ती किंवा हे सगळं भोग घेण्यासाठी किंवा तुला नाही मला नाही अशा वृत्तीचे राक्षस असल्याचं आहे, म्हणून त्या कुबेराचं वर्णन हे असं केलेलं आहे. पण दुसरी जी बाजू आहे, आता देवांचा विभूती म्हणून कुबेराला हे केलेलं आहे, तर दुसरी बाजू पण काय असेल तर दुसरी बाजू आहे तो भगवंताचा निस्सीम भक्त आहे. कुबेर भगवंताचा भक्त आहे, उत्तर दिशेचा स्वामी आहे. इतका तो भक्त आहे म्हणून भगवंताचा मुख्य कोशागर म्हणून सुद्धा कुबेराला नेमलेला आहे. म्हणजे तो जसा ह्या अतिमानवी योनीतला आहे तर देखील देवांच्या सगळ्या काय म्हणतो कोश ज्याला आहे त्या कोशाचा जो प्रमुख आहे तो कुबेराला नेमलेला आहे. जनकराज जेव्हा कुबेराकडे गेला त्याचं कारण पण तेच आहे की तो चांगल्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे यक्ष राक्षसांच्या योनीतला किंवा त्या अतिमानवी योनीतला जरी तो असला तर कुबेराची ही पण बाजू चांगली आहे. आणि म्हणून मंत्रपुष्पांजलीमध्ये कुबेराचा उल्लेख येतो. आपण कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः असं त्याचा नमस्कार करतो. किंवा व्यंकटेश स्तोत्र जे रोज म्हणतात त्याला सुद्धा आपण म्हणतात की काय त्याचं सुरुवात आहे व्यंकटेश सुरुवाती कुबेर तुझा भांडारी आंबा फिरैसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पय्याला असं म्हणतात की तुझ्याकडे कुबेर आहे आणि त्या कुबेर तुझ्याकडे सुद्धा आम्हाला असं दारोदार भटकायला लावतोस.
असं वर्णन व्यंकटेश स्तोत्रात आपण म्हणतो. तर तो कुबेर आपल्या परिचयाचा आहे आणि कुबेराची दुसरी बाजू अशी चांगली असल्यामुळे भगवंत म्हणतो की ती माझी विभूती आहे. म्हणजे आपली इच्छापूर्ती होण्यासाठी, आपल्याला धन मिळण्यासाठी असं जे काही उल्लेख करायला मिळतो तो ती विभूती या अर्थाने कुबेराकडे बघायचं आहे. त्यासाठी कुबेराची प्रार्थना करायचं आहे. आणि मग अशी म्हटलं तसा तो प्रजापतीचा पंतू आहे, राक्षस आहे, त्यामुळे रावणाचा सावत्र भाऊ आहे. रावणाने जेव्हा लंकेचं राज्य घेतलं तेव्हा यांनी शांतपणाने, खरं तर लंकेचा राजा कुबेर, परंतु रावणाने लंका मागितली आणि लंकेचं राज्य त्यांनी जेव्हा आपल्या सावत्र भावाला आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून दिलं, तिथून तो बाहेर पडला आणि त्यांनी अलकावतीला स्वतःची अलका नगरी वसवली असं पण आहे. त्यामुळे त्याचे जे म्हणजे चांगले गुणच आहेत त्या गुणांचा विचार केला, जसं आपण प्रल्हादाच्या बाबतीत म्हणतो की राक्षस कुळामधला असला तरी प्रल्हाद भगवंताचा भक्त आहे, तसं कुबेर माझी विभूती असं भगवंत सांगतोय. तर त्याचं कारण काय तर आहे श्रीमंत, भगवंताच्या कोशागाराचा पण तो प्रमुख आहे, इकडे राक्षसांच्या ह्याचा पण तो आहे, मान्य आहे. पण तरीसुद्धा त्याची जी संपन्नता, त्याचं जे आचरण याचा विचार केला ते पुष्पक विमान आहे ते सुद्धा कुबेराचं आहे. ते दिलं आहे त्यांनी रामाने अयोध्येला जाताना जेव्हा पुष्पक विमान मागितलं तेव्हा कुबेराने त्याला दिलं वगैरे वगैरे. तर असा हा कुबेर शंकराचा सखा आहे, लंकेचा राजा आत्ता म्हटलं तसं आहे, राक्षस असून सुद्धा. आता आपण ना जरा वेगळ्या पद्धतीने या राक्षस शब्दाचा विचार करूया. याच्यामध्ये रक्ष हा धातू आहे. मग रक्ष धातू आहे तर रक्षण करणारा. मगाशी जसं आपण पाहिलं संस्कृत अर्थाचा विचार केला तर आपल्या लक्षात आहे की तो जो रक्ष धातू आहे तर रक्षण करणारा. मग रक्ष करणारा असेल तर मग राक्षस शब्दाचा हा दुसरा अर्थ का होतो तर याचं कारण आहे की रक्षण करणारीच मंडळी विविध प्रकारचे घोटाळे करत राहिली तर राक्षस होतात. रक्षण करणारीच मंडळी की म्हणतात तसं ज्या हप्ते खाऊन खाऊन राक्षस बनतात या अर्थाने विचार केला तर चांगल्यासाठी आपलंच तुंबडं भरणारी असतील तर ते राक्षस, नाही तर ते रक्षण करणारे कुबेरासारखे असतील तर त्या कुबेराला की आपल्याला असं म्हणायचं कारण नाही आहे. देवांची विभूती, भगवंताची विभूती तो आहे अशा अर्थाने आपण त्या कुबेराची माहिती करून म्हणून आपण कुबेराचं नाणंसुद्धा ठेवतो ह्याच्यामध्ये. त्याचं कारण ते असतं की संपत्ती आहे, संपत्तीचा ईश आहे तो. ह्या अर्थाने त्या कुबेराला भगवंत म्हणतो की माझी विभूती. वसूनाम पावकष्टास्मी, अष्टवसू आहेत. आपण हे दोन्ही स्तोत्र आहे थोडक्यातच समजून घेऊया. अष्टवसू आहेत, त्या 8 वसूंची पण मग अशी मी म्हटलं की वसू याचा अर्थ असा आहे की पृथ्वीवरती वास्तव्य करणारा देवता. या अनेक असतील पण त्या 8 वसूंमध्ये त्याही नावांमध्ये विविधता आहे. प्रत्येकजण काही वेगवेगळी नावं सांगतो. धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास अशी नावं देतात. त्यातला जो अनल म्हणजे अग्नी आहे, पावक आहे, तो पावक आपल्या दृष्टीने महत्त्वाचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यज्ञसंकल्पना जी होती त्या यज्ञाच्या म्हणजे अग्नीच्या माध्यमातून देवदेवतांना हवी विभाग पोचवला जातो आणि त्यामुळे ह्याला अग्नीला भगवंताचं मुख म्हटलेलं आहे, त्याच्यामार्फत ते जातं. ही जी वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळी नावं जरी आली असली तरी आपल्याला अग्नी याबद्दल विचार करायचा. अग्नी कसा असतो की एकदा तो प्रज्वलित झाला की त्याच्यात चंदन टाका नाही तर कचरा टाका, सगळ्याचं भस्म होणार. अशा पद्धतीचं अग्नीचं मोठेपण आहे. आपण थोडा विचार केला की ब्रह्मज्ञानाचा जो अग्नी आहे तो जोपर्यंत प्रज्वलित होत नाही म्हणजे आपल्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं अंतःकरण पवित्र नसतं. आत्मज्ञान झालेल्या संतांचं अंतःकरण पवित्र असतं, त्यांना कोणी शत्रू नसतोच. अशा अर्थाने त्या गोष्टीकडे आपल्याला पाहायचं आहे की ते प्रज्वलित होणं म्हणजे काय. अग्नीनी गोष्ट प्रज्वलित होते ना, तर अंतःकरण प्रज्वलित होणं म्हणजे अंतःकरण निर्मळ होणं. अग्नीनी गोष्ट निर्मळ होते, अग्नीनी गोष्ट पवित्र होते. अंतःकरण निर्मळ करणारा तो जो पावक आहे तो भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. वसूनाम पावकशास्त्री, या पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या देवता ज्या आहेत या देवतांमध्ये जो अग्नी नावाची देवता आहे ती अग्नी नावाची देवता ही सगळ्याला पवित्र करून टाकते. आपल्यापुरता विचार करायचा तर आपल्याला कळेल की खरोखरच. आणि अग्नीचं मोठेपण आपल्याला माहिती आहे की सगळ्या अगदी मैत्री असली तरी अग्निसाक्ष आपल्या विवाहामध्ये, मुंजीबंधनामध्ये, सगळ्या महत्त्वाच्या कामामध्ये अग्निसाक्ष सगळ्या गोष्टी काय केल्या जातात.
आपल्या सीतेला अग्नीनं प्रत्यक्ष प्रगट होऊन तिची शुद्धता सांगितली. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे पावक म्हणजे अग्नी आणि हा अग्नी म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती, हे आपल्याला सहज लक्षात येईल. आणि मेरू शिखरी नामहम, मेरू पर्वत जो आहे सगळ्या उंच शिखर, उंच पर्वतांमधला सगळ्यात मोठा पर्वत मेरू, हा भगवंत म्हणतो माझी विभूती. हे जे हे मेरू पर्वत आहे देवांचं निवासस्थान आहे आणि त्या मेरू पर्वतावर सोन्याच्या किंवा रत्नांचं भांडार आहे असं वर्णन केलं जातं. म्हणजे मेरू पर्वताच्या बाबतीचं म्हणलं की तो भूलोकावरचा स्वर्ग आहे. त्याची पण एक पौराणिक कथा आहे. विश्वाचा तो मध्यबिंदू आहे. याची 3 शिखर आहेत आणि त्या 3 शिखर, एक ब्रह्माचं, एक विष्णूचं, एक शिवाचं, अशी 3 शिखरं आहेत. त्याच्या तळाशी म्हणजे संबंध पृथ्वीचा विचार करायचा, त्याच्या तळाशी 7 द्वीप आहेत. त्यातलं जे एक आहे ते जम्बूद्वीप, आपल्याला माहिती आहे तो म्हणजे आपला आशिया खंड. असा सगळा या संबंध पृथ्वीचा विचार केला तर मेरू पर्वत हा आपला मध्यबिंदू आहे अशी कल्पना आपल्याला करता येतो. त्याच्याबद्दल असं म्हणजे की 32 योजन तो वर आहे, 32 योजन तो खाली आहे. आणि समुद्र मंथन जे झालं तेव्हा मेरू पर्वताचा रवीसारखा उपयोग केला असं पण वर्णन आपल्याला म्हणजे पुराणातली कथा आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या देहाच्या संदर्भात विचार केला त्याच्याला मेरुदंड असं म्हणतो. म्हणजे मेरू पर्वत ह्या संबंध विश्वाचा विचार करून करतात, पण आपल्या देहाचा विचार केला तर त्याला मेरुदंड असं म्हणतात. याच्या बाबतीत पण असं आहे की त्या मेरुदंडावरती आपलं सगळं शरीर उभं असतं. खालचं टोक असतं ते मूलाधार चक्रामध्ये आणि वरचं टोक जे आहे ते सहस्रार चक्रामध्ये. सगळी जी काही 7 चक्र आहेत ती मध्ये असतात. योगाचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या मंडळींना माहिती आहे की मूलाधार आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, अनाहत आहे, विशुद्ध आहे, आज्ञा आहे आणि मग शेवटी सहस्रार आहे. तर या सगळ्या काय घडतं तर जे काही असं म्हणतात की काय कुंडली शक्ती जागृत वगैरे त्याच्यामध्ये काय असतं तर तो जो प्राणांचं नियमन होतं आणि इडा आणि पिगळा नाड्यामधून ह्या प्राणांचं वहन होतं आणि ह्या सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून एकेका चक्राचं भेदन होतं, याला कुंडली शक्ती जागृत होते असं म्हणतात. आपल्याला हा मेरू पर्वताचा जे भगवंत वर्णन करतोय त्याचं कारण हेच आहे की या संबंध विश्वामध्ये त्याचं जे महत्त्व आहे किंवा आपल्या शरीरामध्ये याचं जे महत्त्व आहे ते लक्षात घ्यायचं. आणखीन 3 शिखरांचं वर्णन केलं की ब्रह्मा विष्णू महेश असं त्याचं स्थान आहे. आपल्या पिंडाचा विचार केला तर 3 शिखर म्हणजे 3 सत्वरजतम आहेत. त्याच्याही पलीकडे आपल्याला जावं लागतं तेव्हा ते स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणजे कुंडलिनी शक्ती आणि त्रिगुणातीत असं झालं की ते आत्मज्ञान होतं. तसं हे महत्त्व सांगणारा हा मेरू आणि हा मेरू पर्वत म्हणून भगवंत म्हणतो माझी विभूती. एका अर्थानं आपल्या पाठीच्या कण्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असं आपण सामान्य मंडळी आपण म्हणू की निदान पाठीचा कणा ताठ ठेवून शांत चित्तानं नामस्मरण आपल्याला करता येणं एवढं झालं तरी पुष्कळ आहे. आपण काही फार मोठं कुंडली शक्ती जागृत आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपला शरीरातला मेरू पर्वत हा काही फार मोठा त्याचा अभ्यास करायला हवा असंही पण एवढं म्हणू शकतो की तो जर ताट ठेवून आपल्याला नामस्मरण करता आलं तरीसुद्धा खूप काही आहे. अशा पद्धतीने आपण आज 8 विभूती पाहिल्या. वेदातला सामवेद पाहिला, देवांमधला इंद्र पाहिला, इंद्रियांमधलं मन पाहिलं, भूतमात्रांमधली चेतना पाहिली, 11 रुद्रांमधला शंकर पाहिला, यक्षरक्षसांमधला कुबेर पाहिला, 8 वसूंमधलं अग्नी पाहिला आणि पर्वतांमधला मेरू पाहिला. अनेक विभूतीपणे भगवंत देणारे. पुढल्या विभूतीचा अभ्यास पुढल्या गुरुवारी करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.